सह्याद्री चॅनल व सादिक पठाण यांचा दणका, व्यापाऱ्यांचा दबाव रंगला. अखेर मनपा जलनिस्सारण विभागाला आली जाग. मिरजमधील गाढवे चौक मिरची बाजार परिसरात मागील 8 दिवसांपासून गटारीतील घाण पाणी साचून संपूर्ण बाजारात दुर्गंधी पसरली होती. यामुळे व्यापारी आणि ग्राहकांसाठी मोठी गैरसोय निर्माण झाली होती. वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेच्या जलनिस्सारण विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती. अखेर व्यापाऱ्यांनी जनसुराज्य पक्षाचे नेते सादिक पठाण यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. सदरील परिस्थितीची तात्काळ पाहणी करून सादिक पठाण यांनी मनपा अधिकाऱ्यांना केवळ एका दिवसात समस्या सोडवण्याचा इशारा दिला. तसे न झाल्यास त्या संबंधित अधिकाऱ्याला व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत घाण पाण्याने आंघोळ घालण्यात येईल असा सज्जड इशारा दिल्यानंतर विभागात खळबळ उडाली. दबाव वाढताच जलनिस्सारण विभागाने रात्रीतच सर्व यंत्रणा लावून अडकलेले नाले साफ केले व बाजारातील घाण पाणी काढून टाकले. आज सकाळपासून बाजारात दुर्गंधी गायब झाली असून वाहतूक आणि व्यापार सुरळीत सुरू होताच व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मनपा प्रशासनावरील दडपण प्रभावी ठरवून प्रश्न मार्गी लावल्याबद्दल व्यापाऱ्यांनी सह्याद्री चॅनल तसेच सादिक पठाण यांचे विशेष आभार मानले. स्थानिक नागरिकांनीही तातडीने समस्या निकाली निघाल्यामुळे समाधान व्यक्त केले असून भविष्यात अशी समस्या होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.